दादा नमस्कार. नमस्कार. काल संध्याकाळी इथे वीज कोसळली म्हणते, तर याची पूर्ण माहिती द्या तुम्ही. नमस्कार. मी मंगळूर दस्तगिरी येथून ऋतुराज जयवंतराव देशमुख. हो मी गणपती मंदिर आहे, म्हणजे आमच्याच घरातलं आहे. इथे याच्या कळसावर काल निसर्गाने वीज कोसळली. हो काल रात्री 12:15च्या सुमारास. हो तर त्यामुळे ह्या घुमट्याचं तुम्ही पाहू शकता हो हो नुकसान किती झालेलं आहे. हो. पण विशेष म्हणजे गणपतीच्या कृपेने की वरतूनच हे तुटलेलं आहे, आतमध्ये किंवा मूर्तीवर काही हे झालेलं नाही आहे. ठीक आहे. गणपतीच्या आतमध्ये काही विटा माती पडलेली नाही आहे. हे जे दिसून राहिलं हे बाहेरूनच तुटताट झालेलं दिसून राहिलं. हो, काल रात्री वीज कोसळली तर त्यामुळे काही घरांच्या लोकांना काही त्रास झाला? नाही काही त्रास नाही. फक्त इलेक्ट्रिकचे फ्यूज गेले, लाईट वगैरे सगळे LED लाईट्स लागलेले होते, तेवढे फ्यूज गेले. ठीक आहे. ठीक आहे. बाकी काही नुकसान नाही आहे. कळसाचं मेन म्हणजे देवाच्या कळसाचंच नुकसान आहे, ठीक आहे. बाकी काही नाही. तर आपल्या येथील ऐतिहासिक गणपती मंदिर, त्या ऐतिहासिक गणपती मंदिराचा कळस आपण बघू शकता. हा मंदिराच्या मागचा भाग आणि समोरून कळसमध्ये जी हानी झाली. आज आपण ऐतिहासिक तीर्थस्थळ गणपती मंदिर मंगळूर दस्तगिरी इथे आलेलो आहे. तर येथे जे वरून जे वीजची आज दुर्घटना घडली आहे, त्यामुळे वरच्या कळसमध्ये जी हानी आली आहे, पण खालच्या कळसमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही झाली आहे. ही सगळी गणपती महाराजाची कृपा आहे. पण विशेष म्हणजे या मंदिरात 2 कळस असल्यामुळे वरच्या कळसमध्ये जे हॉल पडले आहे, त्यामुळे दुसरे जे कळस बघू शकता ते पॅक आहे आणि त्यामुळे आपल्या आज गणपती महाराज चे मंदिर एकदम सुरक्षित आहे. ते नाही खेळली नाही, फक्त ते घासूनच गेली. तिचं झाड पूर्ण जर तिथं हे झालं तर बाजूचं बनसोड्या ते गेलं तर हे गेलं. बरं मी बसून उठलं म्हणजे